पाहू शकता आता अनिकेत दादा आलेले आहेत। आज अनिकेत दादाला शिकवायचं आहे। अनिकेत दादा रॉड डायवाचा घेतलाय, लोकांना कोंबडीची मशीन घेतली आहे। हा रॉड कुठनं घेतला? विशावलीमधून घेतला आणि हा सेटअप पूर्ण मला 5,000 पर्यंत पडला। 5,000 पडला, पण वस्तू कशी आहे? वस्तू एकदम ब्रँड वस्तू आहे। पैसे गेले तरी चालतील, पण वस्तू कशी म्हणजे कोणी बोलला पाहिजे बाबा मासे लागतात तुला हे ते। नमस्कार मित्रांनो, पुन्हा आलो आम्ही फिशिंगसाठी आलेलो आहे। उल्हास रिव्हरवरती पॉईंट आहे, स्मशानभूमी म्हणजे ते शिवमंदिर पॉईंट आहे। माझ्यासोबत माझा मित्र आलेला आहे अनिकेत, हा मानेलीवरून आलेला आहे। यांनी सुद्धा एक डायवाचा रॉड घेतलेला आहे आणि मशीन घेतलेली आहे लुकाना कोमोडोची। आज पाहूया आज काय कॅच होतं आहे काय नाही आहे। खूप दिवसांनी अनिकेत आलेला आहे। रॉड आणि रील घेतलेली त्यांनी। फिशावली कुठलंही सामान घेताना फिशावली आणि S2 या दोन दुकानातनं घ्या। सामानाची गॅरंटी असते, सामान चांगलं मिळतं। न्यू अँगलर्स असतात ते सामान घेतात, पण ते सामान बरोबर नाही आहे, हे नाही आहे असे कारणं येतात। घेताना चांगली वस्तू घ्या, दोन पैसे गेलेले चालतील। S2 आणि फिशावलीमधनं सामान घ्या। आज आपल्यासोबत अनिकेत दादा आलेले आहेत। आता मी कास्टिंगला सुरुवात करणार आहे, तुम्हाला दाखवून देतो। हा हैदराबादी स्पून आहे 24 ग्रामचा। 24 ग्रामचा स्पून परफेक्ट असतो। शिवडा, पाठाण, पात्या आणि वारीस पकडण्यासाठी मरळसुद्धा लागते। 24 ग्राम चम्मच, याला स्टिकर लावलेला नाही आहे। हा डायवाचा रॉड आहे आणि लुकाना कोंबडीची मशीन आहे। हा सेटअप आपला अनिकेत दादाचा आहे। पाहूया अनिकेत दादाला आज काय कॅच होतं आहे काय नाही आहे। पहिलं त्याला शिकवायला लागेल का कास्टिंग करताना कशी कास्टिंग केली पाहिजे। फक्त व्हिडिओ बघतात का फेकला का मासा लागला असं होत नाही आहे। चम्मच परफेक्ट बसला पाहिजे खाली। आणि ज्यावेळी आपण ते मशीन गुंडळतो मीडियम साईजनी गुंडळायचं आहे, कारण का शिवड्याला हा पकडता आला पाहिजे। सांगू शकत नाही किती मोठा शिवडा लागेल काय नाही आहे। आणि ज्यावेळी नवीन अँगलर असतात बिगनर्स, त्यांना मोठा मासा लागतो आणि मशीन तोडून बेलान तोडून मासा जातो, हुक बेंड होतो। परफेक्ट हुक पाहिजे आणि मशीनची सेटिंग परफेक्ट पाहिजे। ट्रॅकमधला धागा निघाला पाहिजे। पाहूया आपण कास्टिंग करून आपल्याला काय कास्ट होतं। आज 1 तासच खेळणार आहे। 1 तासामध्ये जर काय शिकार होतं आहे तर अनिकेत भाऊ घेऊन जातील। दादाची पहिली कास्ट नवीन आहे, थोडा वेळ लागेल। सावकाश फेकताना सांभाळून फेकायचं आहे की मागं कोणाला लागला नाही पाहिजे। बेलाम काढून फेकायचं। मस्त कास्ट केली अनिकेत दादानी। बेलाम टाक। हां आता फिरो असते हां पुढं पकड ना छडी। हां छडी पुढं पकड। घे फास घे, एवढा फास पण नाही, मीडियममध्ये। मस्त 1 हप्त्यामध्ये ट्रेन होशील, टेन्शन घेऊ नको तू। घे गुंड, धाग्यावर लक्ष ठेवायचं फक्त बस। मित्रांनो हा हैदराबादी स्पून आहे 24 ग्रॅमचा आणि हैदराबादी स्पूनला खूप ॲक्शन असते। सुपेक्सचा धागा आहे आणि लुकाना कोंबडीची मशीन आहे अनिकेत भाऊंची। त्यांना थोडा वेळ लागेल शिकायला, पण शिकतील जरूर। मला पण कोणी शिकवलेलं आहे हयात बाई यांनी। आता पाहूया आपण कास्ट करून काय कॅच होतं काय नाही आहे। आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। हवा थांबली ना मासा लागल। बेला माशी हे करायची, हात इथे पकडायचा ना, असा फेकायचा अलगद। बेलाम पडतं रे। खूप लांब गेला। आणि फेकल्यानंतर कधी पण चम्मच आहे ना, फेकल्यानंतर कधीही चम्मच खाली बसू द्या, कारण शिवडा हा खाली असतो। कधी कधी वरती कॅच होतो, पूर्ण बसून द्या आणि या धाग्यावर लक्ष द्या। धागा स्टॉप झाला तर समजा चम्मच आपला खाली पोहोचला। लागला 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 मोठा आहे।
पाहू शकता मित्रांनो, ट्रॅक मध्ये धागा निघत आहे. चांगला कॅच झालेला आपल्याला पठाण वालाकुट्टू. पाहू शकता मित्रांनो, ट्रॅक मधनं धागा निघत आहे. ज्यावेळी मासा लागला तर घाई करायची नाहीये, त्याला खेळवायचं आहे. आणि मासा लागल्यावर कधी फास्ट फास्ट हे नाही करायचं आहे, आरामात घ्यायचं आहे. पाहू शकता मित्रांनो, धागा निघत चाललेला आहे. मोठा आहे. खूपच चांगला आवाज आहे ड्रॅगचा. जवळ आला का मासा पळतो. खूप मोठा आहे. मशीनचा आवाज तुम्ही ऐकू शकता मित्रांनो. खूपच फाईट करत आहे. तुम्ही छडीची मोमेंटम बघू शकता कशी वाकवलेली आहे. मित्रांनो, मासा जवळ आलेला आहे. मित्रांनो, मासा जवळ आलेला आहे. पाहू शकता मित्रांनो, हा माझा दुसरा कॅच झालेला आहे. साईज बघा, काल एक मारला होता, आजची ही साईज आहे. मित्रांनो, काल एक माउन्स्टर मारला होता 7 किलोचा आणि हा सुद्धा 6 ते 7 किलोपर्यंत आहे माउन्स्टर. हा स्पून पाहू शकता. एकटा असल्या कारणाने व्हिडिओ काढायला बरोबर जमत नाही आहे. बिग माउन्स्टर. मित्रांनो बघा, खूप फाईट केली या माशाने, शेवटी काढलाच याला. कारण का हुक पण बघू शकता, हुक कुठं लागलेला आहे. साधारणपर्यंत 6-6.5 किलो पण होईल. उचलत नाहीये. शकता मित्रांनो, अनिकेत भाऊंच्या या पहिल्याच दिवशी आणि पहिलाच मोठा माउन्स्टर आम्ही काढलेला बाहेर, म्हणजेच उद्घाटन केलेलं आहे अनिकेत भाऊंनी. पाहू शकता अनिकेत भाऊला हा पहिला कॅच झालेला आहे, पहिल्या छडीचं डायवाचं. म्हणून सांगतोय की फिशिंग रॉड आणि रील घेताना S2 आणि फिशोलीमधनं घ्या, गॅरंटी असते. पाहू शकता चम्मच त्याच्या लागला होता आणि हा चम्मच पाहू शकता कुठं लागला आहे. फक्त एकच हुक लागलेला आहे. याला बोलतात शिवडा कालापाटीचा, पठाण, वालाकुट्टू, लाची आणि पामला. किती होल? किती होल?
होल का 5-6 किलो? 6-6.5 किलो होल. हां पाहू शकता मित्रांनो, हा आम्हाला पहिला कॅच झाला. आता आम्ही पॉईंट चेंज करत आहे थोडा पुढंच जाताना. पहिल्या दिवशीच धमाका केलेला आहे अनिकेत भाऊ यांनी. आज जर छडी न मशीन व्यवस्थित नसती तर मासा गेला असता.